ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची स्थापना झाल्यानंतर गाव वसलेल्या ठिकाणी सार्वजनिक रस्ते अगदी गल्लीबोळातून ग्रामपंचायतीनं निर्माण केले होते। मात्र अलीकडच्या काळात गावांचं स्वरूप बदलू लागलंय। लोकसंख्या वाढेल तसं लोक अन्य ठिकाणी वास्तव्य करू लागलेत। त्यामुळे गावातील लोकवस्ती काही प्रमाणात शेतशिवारात जात असल्याचं चित्र आहे। याचाच फायदा घेऊन गावात राहणाऱ्या काही मंडळींनी गावातील गल्लीबोळातील सरकारी जागा ग्रामपंचायतीनं निर्माण केलेले त्यावेळचे रस्ते, गल्ली बोळ यावर अतिक्रमण करून आपले इमले उभारत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारे सरकारी जागांवर अतिक्रमण चालू असून खंडेराजुरी येथील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानं केलेल्या अतिक्रमणाची चर्चा सुरू असतानाच आता मानमोडी येथील एका ठिकाणी सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्यानं त्याचा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे। या पाठीमागे कोणाचा वरदहस्त आहे हे स्पष्ट नसलं तरी गावातील शासकीय जागांवर अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची असते। शासकीय कायद्यानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी जर प्रत्यक्ष अतिक्रमण केले किंवा अतिक्रमणास सहकार्य केले तर त्यांचे कायद्यानुसार पद जाऊ शकते व ते पुढील निवडणुका लढण्यास अपात्र होऊ शकतात। असं असताना मानमोडी येथील गल्लीबोळांमध्ये सरकारी जागांवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांना नेमकं कुणाचं अभय आहे आणि त्यास जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी आहेत कोण यांची शासकीय पातळीवर चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे।